विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. बुलढाण्यात आमदार संजूभाऊ गायकवाडांच्या नेतृत्वाला वाढता जनाधार. भाजपा, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस, MIM, समाजवादी पार्टीला मोठे खिंडार. बुलढाणा शहरातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झाल्याचे आज पाहायला मिळाले. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, समाजवादी पार्टी, MIM तसेच काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज 4 जानेवारीला शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात पार पडला. आज पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेले सुनील सपकाळ, भाजपा शहर सरचिटणीस तथा माजी NP गटनेते अरविंद होंडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पद्मनाभ उर्फ सोनू बाहेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष मंगेश बिडवे, OBC आघाडीचे शहराध्यक्ष वैभव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक सत्तार कुरेशी, विद्यमान नगरसेवक पती युनुस कुरेशी, जावेद शेख, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ अलकाताई पाठक, भाजप किसान आघाडी शहराध्यक्ष आशुतोष वाईकर, MIMचे रईस हाफिज, लुकमान कुरेशी, बुडनभाई लकडी, काँग्रेसचे नदीम भाई तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वैशालीताई विजय गवई यांचा समावेश आहे. पक्षप्रवेशानंतर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना असून पक्षात आलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. सर्वांना सोबत घेऊन बुलढाणा शहर व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, असे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले. आज मी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहे. माझ्यावर जो अन्याय झाला त्या बुलढाणा शहरात व बुलढाणा जिल्ह्यात माझे वडील स्वर्गीय भास्करराव देशपांडे यांनी ही सगळी उभी केलेली भाजप ही यांनी आज रसाला मिळवलेली आहे. आजपर्यंत आमच्या घरात 50 वर्षाच्या काळात पहिल्यांदा नगरपालिकेचं नगरसेवकाचं तिकीट मागितलं असताना ज्या अवहेलना करून तिकीट दिलं नाही याची नाराजी माझी आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक इथे आदरणीय आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश घेतलेला आहे. गेल्या 2 दशकांपासून भाजपमध्ये काम करत असताना मी विविध जबाबदाऱ्यांवरती काम केलं. शहर महिला उपाध्यक्ष, बेटी बचाओ बेटी पढाओचं शहर संयोजक, OBC मोर्चा जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, त्यानंतर महिला जिल्हा अध्यक्ष असे अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना गेल्या काही वर्षांपासून नवीन जिल्हाध्यक्ष आल्यानंतर सतत कार्यकर्त्यांना, मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा एक घाट इथे घातला जातोय. पूर्ण भाजप संपवण्याचा एक प्रयत्न इथे होतो. याबाबत आम्ही अनेकदा आमच्या भावना विविध माध्यमातून व्यक्त केल्या, परंतु त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आणि त्याची प्रचिती, त्याचं प्रत्यंतर हे आताच संपन्न झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसून आलं, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला. नाराजी नेमकी आता पक्षावर हा वरिष्ठ जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत यांनी हा सगळा सारासार विचार आमचा कोणताही केला नाही आणि दोन्ही ठिकाणी मला माझ्या प्रभाग 15 मध्ये 12 मध्ये आदरणीय उदय देशपांडेंना तर वेळेवर अर्ज भरून त्यांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्या ठिकाणी डावललं गेलं असं, आणि स्मिताताई चिकटकरांना यांना प्रभाग 11 मध्ये डावललं गेलं. अशी मोठी नाराजी या ठिकाणी जे 2 जण आमच्यासोबत लढले, अरविंद होंडे असतील किंवा वैभव इंगळे, या दोघांच्याही कडे कोणताही लक्ष न देता त्यांना अक्षरशः निवडणूक सुरू असताना वाऱ्यावर सोडण्याचं काम पक्षानं या ठिकाणी केलं. वैयक्तिक स्वार्थापायी, वैयक्तिक भांडणापायी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी त्यांनी अडचणीत आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचा आमचा आरोप. आज मातोश्री या आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या कार्यालयावर मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मी सातत्यानं या बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा शहरामध्ये एक राजकीय चळवळीत काम करत असताना
सामाजिक कामातही अतिशय अग्रेसर काम केलेलं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या वृत्तीला धरून आदरणीय संजू भाऊंनी जे काही या शहराचा विकास केला आणि त्याचबरोबर या शहरामध्ये सातत्यानं जे काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी होतात, या सामाजिक उपक्रमामध्ये संजू भाऊ सारखं एक उत्तुंग नेतृत्व, कर्तृत्व आणि त्यांच्याजवळ जे दातृत्व आहे, हे दातृत्व निश्चितच या ठिकाणी मी कोणत्या नेत्यामध्ये आजपर्यंत पाहिलं नाही. आणि म्हणून संजू भाऊंनी जे काही कार्य केलं त्या कार्यावर विश्वास ठेवून आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय संजू भाऊ बरोबर काम करून या शहराला एक नवी दिशा देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. भारतीय जनता पक्षाचे 3 माजी नगरसेवक, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, ज्यांनी निवडणुका लढल्या ते एमआयएमचे सगळे उमेदवार, बाकी ज्या लोकांनी निवडणुका लढल्या या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. आपली चिकटकरताईचा पण झाला, अलकाताईचा पण या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आता या शहरामध्ये किंवा तालुक्यात बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेले शिवसेनेचं काम या ठिकाणी होणार आहे. जे काही उपऱ्यांनी पक्ष मागे घेतला तो पक्ष शिवसेनेच्या माध्यमातून उभा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. माझ्या मते भाजप आणि शिवसेना आम्ही काही वेगळे नाही आहोत, एकच पक्ष आमचा आहे. आणि या कार्यकर्त्यांना सांभाळण्याकरता मी त्यांना आवाहन केलं आणि ते सगळे या ठिकाणी आले. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना भाजप आपल्या कामाचा चांगला ठसा लोकांच्या काळजावर उपटून ठेईल आणि येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणुकीत आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही.